नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ जयशंकर. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला तर मग बघूया तिळगुळाची डॉल कशी बनवायची. तर हे आहे इन्ग्रेडियंट्स. तीळ आणि गूळ दोघांचं प्रपोर्शन सेम घेतलं आहे. दोघांचा रेशो सेम असणार आहे. सगळ्यात आधी तीळ भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवरती. तीळ खरपूस भाजून झाल्यावर आणि त्याचा रंग चेंज झाल्यावर आपण तीळ काढून घेऊया आणि त्या सेम पॅनमध्ये 2 टीस्पून तूप घेऊया आणि त्या तुपामध्ये गूळ मेल्ट करून घेऊया. आता हा जो गूळ घेतला आहे मी तो नॉर्मल गूळ घेतला आहे. तुम्ही चिक्की गूळही घेऊ शकता. आता आपल्याला जो पाक करायचा आहे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती गोळी बंद पाक असा म्हणून पाकचा प्रकार असतो त्या लेवलपर्यंत करायचा आहे. आता हे कसं काय ओळखायचं तर हा पूर्ण गूळ मेल्ट झाल्यावरती थोड्या वेळाने याचा रंग बदलेल आणि आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये जो काही पाक रेडी असेल त्याचा एखादा ड्रॉप टाकणार आणि त्या ड्रॉपची इझिली अशी तुम्हाला हाताने गोळी करता आली किंवा छोटासा बॉल वळता आला तर तुमचा गूळ रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता मी ह्याच प्रोसेसमध्ये पुढे दाखवलं आहे की त्याचा गोळीबंद पाक कुठल्या लेवलला झाला आहे आणि ती गोळी कशी दिसते. ह्या लेवलला जेव्हा जास्त बबल्स येत होते त्यावेळेला मी कन्सिस्टन्सी चेक केली पाकाची आणि त्याच वेळेला त्याची इझिली असा छोटासा बॉल वळता येत होता. तर आपला पाक रेडी आहे. तर यामध्ये आपण ज्या तीळ आधी भाजल्या होत्या त्या यात टाकून घेऊ. गॅस बंद केला आहे ह्या स्टेजला आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून मग याचे आपण जे काही बनवायचं असेल आपल्याला पुढे आता भातुकली असो किंवा डॉल असो तर ते आपण बनवायला घेऊ शकतो. आता आपलं हे मिक्सचर रेडी आहे. आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडं पसरून घेऊ की जेणेकरून त्यामधली वाफ निघून जाईल आणि करताना थोडे कमी चटके बसतील. आता ही जे काही प्रोसेस करायची आहे आपल्याला पुढे ती हे मिक्सचर गरम असतानाच करावी लागते. कारण नंतर जो गूळ आहे तो पटकन कडक व्हायला सुरुवात होतो. तर थोडेसे चटके बसणारच आहेत यामध्ये, पण थोडंसं आपण त्यामधली वाफ काढून घेऊ आणि पुढची प्रोसेस स्टार्ट करू. आता जे मिक्सचर दिसतं आहे ना ते 1 वाटी ह्या प्रमाणाचंच आहेत. तर जसं जसं मला लागत जातं तसं प्रत्येक वेळेला मी 1 वाटी गूळ 1 वाटी तीळ असं असं मिक्सचर रेडी करते आणि चालू चालू त्याला जे काय आहे ते मोल्ड करते. सर्वात आधी आपण डॉलचा फ्रॉक बनवायला घेऊ. त्यासाठी मी एक मोठा गोळा घेतला आहे याच मिश्रणाचा आणि पोलपाट लाटण्याला तूप लावून त्यावर अशी एक पोळी बनवून घेतली आहे. आता ही जी पोळी आहे त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे फ्रॉकसारखा. आता या फ्रॉकला 2 लेअर असतील तर त्यामधली एक लेअर आपण छोटी करूया आणि एक त्यापेक्षा थोडीशी मोठी करूया. आता या लेअरला शेप करायसाठी आपण एक बाऊल घेऊया. कुठलाही खोलगट बाऊल असेल प्लास्टिकचा किंवा टिनचा चालेल आणि त्याच्या बॅक साईडला असं त्याला आपण शेप देऊया वाटीसारखा. आता प्लस यामध्ये काही फ्रिल्स दिसायला हव्या म्हणून हे थोडंसं कोमट असतानाच ह्या अशा फ्रिल्स पाडून घ्यायच्या आहे. जेणेकरून नंतर एकदा कडक झालं तर मग हे शेप द्यायला अवघड होतं आणि ते तुटायला लागतं. त्यामुळे असं गरम गरम असतानाच तुम्हाला जो काही शेप आहे तो करून घ्यायचा आहे. आणि मध्ये मध्ये जर कुठे अशी गॅप येत असेल कारण गरम असल्यामुळे ते मोल्ड व्हायला लागतं खालच्या ज्या काही शेप आहे त्याला, तर तुम्ही ती गॅप पण आत्ताच बोटांनी व्यवस्थित करून घ्या कारण गरम असताना ते चिपकून जाईल व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपली एक लेअर झाली आहे आणि अशीच एक मी दुसरी लेअर पण बनवली आहे. डॉलचा जो वरचा पार्ट आहे तो कुठल्याही केक शॉपमध्ये मिळेल. डॉल केकसाठी यूज होणारा हा पार्ट आहे तर तोच आपण घेतला आहे. ही जी डॉल आहे ही आपल्याला स्टँड करायची आहे एका पेपर कपमध्ये. तर पेपर कपमध्ये आपण होल करून घेतलं. आता बनवूया आपण फ्रॉकची वरची साईड. यासाठी पण अजून एक आपण छोटीशी पोळी लाटून घेतली आणि अशा प्रकारे तुम्हाला वरचा पार्ट कवर करायचा आहे. आता ही प्रोसेस पण हे गरम असतानाच करायची आहे नाहीतर नंतर तो शेप घेणार नाही. तर अशा प्रकारे आपण पूर्ण डॉलचा फ्रॉक रेडी करून घेऊ. तर हा एक जो मोठा बेस तुम्हाला बोलली अजून एक बनवून घेतला आहे तो कपवर लावला आहे. जो पेपर कपला ज्याला आपण होल केलं होतं आधी त्या कपला आपण
हा एक पार्ट लावूया आणि त्याच्यावरती दुसरा पार्ट ठेवूया. यानंतर जी डॉलची अप्पर बॉडी आहे ती पण याच्यामध्ये आपण व्यवस्थित फिक्स करून घेऊ आणि त्याचा बॅलन्स मेंटेन होईल असंच त्याला फिक्स करायचं आहे. यानंतर छोटे छोटे हलव्याचे दाणे असतात त्याने मी हे डेकोरेशन केलं आहे. तर हे चिपकवायला तुम्ही गुळाचा पाक यूज करू शकता. तर ही आहे आपली फायनल तिळगुळाची डॉल रुखवतीसाठी रेडी. तर कशी वाटली तुम्हा सगळ्यांना ही डॉल नक्की कमेंट करा आणि काही क्वेरीज असेल तर नक्की विचारा. असेच नवनवीन व्हिडिओज बघायसाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.